आजपासून जरांगेंच्या कडक उपोषणाला सुरुवात. पाणी घेणंही बंद करणार, आरक्षणाशिवाय मुंबई सोडणार नाही, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली. काल रद्द झालेली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक आज होणार. तोडगा निघणार का याकडे लक्ष. छगन भुजबळांनी बोलावली तातडीची ओबीसी नेत्यांची बैठक. आज दुपारी 3 वाजता मुंबईत भुजबळांच्या उपस्थितीत होणार बैठक. माजी सनदी अधिकारी मधुकर अर्धड यांची जरांगेंशी चर्चा. दोघांमध्ये रात्री पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती. मोडी लिपीचे आणि हैदराबाद गॅजेट्स दाखले दाखवत जरांगेंशी चर्चा. कोर्टाच्या निर्णयाचा अडसर असेल तर आरक्षण देताना सरसकट शब्द वापरू नका, जरांगे पाटलांचं मोठं विधान. कुणबी ही मराठाची पोटजात असल्याचा GR काढा, जरांगेंची मागणी. जरांगेंच्या मागण्या आणि कोर्टाच्या याआधीच्या निर्णयानुसार मराठा उपसमिती प्रस्ताव तयार करणार. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर उपसमितीचे सदस्य जरांगे पाटलांची भेट घेणार. मराठा समाजाचा अंत पाहू नका, मुंबईच्या सीमा रोखल्या तर आर्थिक नुकसान होईल. ही धमकी नव्हे, महाराष्ट्राचं हित सांगतोय जरांगेंचा. मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा. अमित ठाकरेंचं मनसैनिकांना मराठा बांधवांना मदत करण्याचं आवाहन. मराठा आंदोलकांना कशाची कमी पडू देऊ नका, अन्न पाणी पुरवा, औषधोपचारात अडचण येऊ देऊ नका, अमित ठाकरेंचं आवाहन. बेळगावमधील मराठा बांधवांचा मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा. बेळगाववरून मराठा आंदोलक आझाद मैदानात दाखल. कानडी सरकार मराठ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप. सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांची गर्दी. सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग आज वाहतुकीसाठी बंद. पोलीस बंदोबस्तात देखील वाढ. मुंबईतील दळणवळणाचा गंभीर पेच निर्माण होण्याची शक्यता. सकाळपासून नोकरदार कामावर येण्यास सुरुवात. सीएसएमटी स्थानकासह परिसरात गर्दी वाढण्याची शक्यता. नामफलकावर पूर्व नागपूर लिहिण्याचा वाद पेटला. काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांच्या नामफलकावर फासलं काळं. भाजपा आमदार कृष्णा खोपडे विरुद्ध अभिजित वंजारी यांच्यात वाद तापण्याची शक्यता. गणेशोत्सवादरम्यान पुण्यात 3 दिवस मद्य विक्री बंद. जिल्हाधिकाऱ्यांकडून सुधारित आदेश जारी. आज, उद्या आणि अनंत चतुर्दशी दिवशी मद्य विक्री राहणार बंद. राहुल गांधींच्या वोटर अधिकार यात्रेचा आज पाटण्यात समारोप. समारोप रॅलीला नाव गांधी ते आंबेडकर. तेजस्वी यादवांसह इंडिया आघाडीतील नेते राहणार उपस्थित. शांघाय सहयोग संघटनेच्या शिखर संमेलनात PM मोदी यांचा सहभाग. सीमेवर शांतता, दहशतवादाविरोधात एकता या मुद्द्यांवर भारत आणि चीनमध्ये एकमत. परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. Thank you.